नमस्कार. पुन्हा एकदा आपले सर्वांचे स्वागत. आज आपण टी-ई-टी मराठी या विषयातील अलंकार हा टॉपिक बघणार आहोत. या टॉपिकमध्ये दरवर्षी अलंकार या विषयावर एक प्रश्न विचारलेला असतो. जर आपण हे 30 प्रश्न व्यवस्थित केले तर परत आपला अलंकार या विषयाचा अभ्यास, या टॉपिकचा अभ्यास करायची गरजच नाही. मी तुम्हाला खात्री देतो. चला तर मग आता सुरू करूया अलंकार. प्रश्न पहिला, अलंकार म्हणजे काय? भाषेचे नियम, भाषेचे दागिने किंवा सौंदर्य वाढणारे गुणधर्म, शब्दांची रचना, वाक्याचा अर्थ. तर या सर्वांचं उत्तर आपल्याला माहिती आहे. उत्तर आहे प्रश्न तिसरा, अलंकाराचे मुख्य किती प्रकार पडतात? तर अलंकाराचे मुख्य हे 2 प्रकार पडतात. एक आहे शब्दालंकार आणि दुसरा आहे अर्थालंकार. प्रश्न चौथा, एकाच अक्षराची पुनरावृत्ती होऊन नाद निर्माण होतो तेव्हा कोणता अलंकार होतो? हे अलंकाराचे एक लक्षण आहे आणि या अलंकाराचं नाव आहे अनुप्रास अलंकार. हे लक्षात ठेवायचं आपण सर्वांनी. पाचवा, वाक्यात एकाच शब्दाचे 2 अर्थ निघतात तेव्हा कोणता अलंकार होतो? तर तेव्हा अलंकार होतो आपला श्लेष. अनुप्रास म्हणजे काय? एक अक्षर सारखं सारखं येतं. आणि श्लेष म्हणजे एकाच शब्दाचे 2 अर्थ निघतात. उदाहरणार्थ वर. वर म्हणजे एकाचा अर्थ होतो नवरा आणि दुसऱ्या वरचा अर्थ होतो आशीर्वाद. तर अशा प्रकारे एकाच शब्दात जर 2 अर्थ निघत असतील तर त्या अलंकाराला श्लेष अलंकार असं म्हणतात. सावळा ग रामचंद्र रत्न मंचकी झोपतो. यात कोणता अलंकार आहे? अनुप्रास, यमक, श्लेष, रूपक. तर याच्यामध्ये उत्तर आहे रूपक. रूपक म्हणजे काय? कोणासारखं म्हटलं आहे. रामाला हे चंद्रासारखं म्हटलेलं आहे. म्हणजे राम आणि हे चंद्र वेगळे नसून एकच आहे असं जेव्हा आपल्याला एखाद्या ओळीमध्ये भासतं तेव्हा रूपक अलंकार होत असतो. हे सर्वांनी लक्षात ठेवायचं. प्रश्न 7वा, गतीय, पया, पय, पिती या ओळीत कोणता अलंकार आहे? तर बघा, एक अक्षर हे खूप वेळा आलेलं आहे. जसं कोणतं? य, य, य. इथं प आणि इथं प. म्हणजे एका अक्षराचा जर सारखा सारखा उच्चार होत असेल तर तेव्हा अनुप्रास अलंकार होतो. आपण हे अलंकाराची लक्षणं शिकतोय. उपमेय हे उपमानासारखेच आहे असे जिथे वर्णन असते तिथे कोणता अलंकार होतो? हे अलंकाराचं लक्षण आहे आणि ह्या अलंकाराचं नाव आहे उपमा अलंकार. मुंबईची घरे मात्र लहान, कबुतराच्या खुराड्यासारखी. अलंकार ओळखा. मुंबईच्या घरांची तुलना ही कबुतराच्या खुराड्यासारखी केलेली आहे. म्हणजे घरांना कबुतराच्या खुराड्याची उपमा दिलेली आहे म्हणून याच्यामध्ये अलंकार आहे उपमा. उपमेय हे जणू उपमानच आहे असे जिथे वर्णन असते तिथे कोणता अलंकार होतो? तर याच्यामध्ये आपण सर्वांनी लक्षात ठेवायचं आहे. जणू, वाटे, भासे, लागे असे जर शब्द आले तर तो अलंकार सर्वांनी लक्षात ठेवायचा आहे. तो आहे उत्प्रेक्ष अलंकार. पुन्हा एक प्रश्न आला, ती गुलाबी उषा म्हणजे परमेश्वराचे प्रेम जणू. यात कोणता अलंकार आहे? आपण आत्ताच बोललो. जर जणू, वाटे, भासे, भास जर असेल भास तर त्या ठिकाणी उत्प्रेक्ष अलंकार होत असतो. पर्याय क्रमांक ब. उपमेय आणि उपमान यात एकरूपता आहे असे जिथे वर्णन असते तिथे कोणता अलंकार होतो? म्हणजे उपमेय आणि उपमान हे सारखेच आहे असं जिथं वाटतं त्या ठिकाणी रूपक अलंकार होतो. हे लक्षात ठेवा सर्वांनी. नह्यक हा कोणत्या अलंकाराचा उपप्रकार आहे? तर उत्तर आहे अर्थालंकार. अमृताहुनी गोड नाम तुझे देवा यात कोणता अलंकार आहे? तर एखादी गोष्ट दुसऱ्यापेक्षा श्रेष्ठ आहे असं ज्या अलंकारामध्ये दाखवलेलं असतं तेव्हा व्यतिरेक अलंकार होत असतो. म्हणजे अमृतापेक्षाही देवाचे नाव गोड आहे. आहे ताजमहाल एक जगती तोच त्याच्या परी यात कोणता अलंकार आहे? म्हणजे ज्याच्यासारखा तोच. तर याच्यामध्ये अलंकार असतो अनन्वय. जशी आईसारखी आई, आमच्यासारखी आम्हीच. आंबा हा आंबा नाही साक्षात साखरच आहे यात कोणता अलंकार आहे? तर याच्यामध्ये अलंकार आहे अपनुती. म्हणजे तो आणि हा वेगळा नाहीच आहे, सेमच आहे. झाले बहु होतील बहु पण या सम हा हा अलंकार कोणता? आपण आता सांगितलं त्याच्यासारखा तोच. याच्यामध्ये अलंकार आहे आई सारखी आईच म्हणजे अनन्वय अलंकार. ससा एवढासा तो ससा कापूस जणू यात कोणता शब्द उत्प्रेक्ष दर्शवतो? आपण आताच बघितलं जणू, भासे, वाटे, लागे हे शब्द आले की उत्प्रेक्ष अलंकार असतो. निर्जीव वस्तूंवर सजीवत्वाचा आरोप केला असतो तेव्हा कोणता अलंकार होतो? तर तेव्हा अलंकार होतो आपला चेतना गुणोक्ती. कुटुंब वत्सल इथला हा फणस. अलंकार ओळखा. बघा,
हा फणस खूप कुटुंबावर प्रेम करतो. आता खरंच फणस कुटुंबावर प्रेम करेल का? नाही. तर याच्यामध्ये अलंकार येतो आपला चेतना गुणोक्ती. एखादी गोष्ट पटवून देण्यासाठी प्रसिद्ध दाखला दिला जातो तेव्हा कोणता अलंकार होतो? तर तेव्हा अलंकार होतो आपला दृष्टांत. एका सामान्य विधानाच्या समर्थनासाठी विशेष उदाहरण देणे याला काय म्हणतात? तर उत्तर आहे पर्याय क्रमांक अ, अर्थांतरण्यास. दुसऱ्याला उद्देशून बोलणे हा कोणत्या अलंकाराचा अर्थ आहे? तर उत्तर आहे अन्योक्ती. एखाद्या वस्तूचे हुबेहूब वर्णन करणे म्हणजे कोणता अलंकार? तर उत्तर आहे स्वभावोक्ती अलंकार. श्रीकृष्ण नवरा मी नवरी, शिशुपाल नवरा मी नवरी यात कोणता अलंकार आहे? बघा, श्लेष, अनुप्रास, यमक, रूपक. तर नवरी, नवरी नवरी म्हणजे वधू. नवरी म्हणजे काय? वधू. आणि इथे नवरी, न वधू म्हणजे मी वधू नाही, मी त्याच्यासोबत लग्न करणार नाही. एका शब्दाचे दोन अर्थ निघाले म्हणून या अलंकाराला आपण म्हणतो श्लेष अलंकार. मऊ मेनावुनी आम्ही विष्णुदास यात कोणता अलंकार आहे? म्हणजे विष्णुदास हे मेनाहून सुद्धा मऊ आहे. तर उत्तर आहे आपलं पर्याय क्रमांक अ, व्यतिरेक अलंकार. देहाची तिजोरी भक्तीचाच ठेवा यात कोणता अलंकार आहे? तर याच्यामध्ये अलंकार आहे आपला रूपक अलंकार. अतिशोक्ती अलंकारात काय केले जाते? साधे वर्णन, गोष्टी खूप फुगवून सांगणे, दोन गोष्टींची तुलना करणे. तर आपल्या सर्वांना माहिती आहे गोष्टी खूप फुगवून सांगितली जाते, याला अतिशोक्ती अलंकार असं म्हणतात. विरोधाभास अलंकार म्हणजे काय? केवळ शब्दांचा विरोध असणे, दोन वस्तूंमध्ये फरक असणे, प्रत्यक्ष विरोध नसताना विरोध वाटणे यापैकी नाही. तर मग याचं उत्तर आहे क, प्रत्यक्ष विरोध नसतो. प्रश्न 30वा शेवटचा. व्याजोक्ती अलंकारात काय केले जाते? खरे कारण लपवून दुसरे खोटे कारण दिले जाते, शब्दांची कसरत केली जाते, प्राण्यांचे वर्णन केले जाते, देवाची स्तुती केली जाते. तर मित्रांनो, आपण याचं उत्तर कमेंटमध्ये द्यायचं आहे. व्हिडिओ बघितल्याबद्दल आपले सर्वांचे धन्यवाद. अशाच प्रकारचे प्रश्न आणि असेच प्रश्न परीक्षेला आलेले आहेत, याच्यापेक्षा जास्त खोल जाण्याची गरज नाही. व्हिडिओ बघितला त्याबद्दल थँक्यू. चॅनलला शेअर करा, सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करू शकता.